बालक अर्थातच हर्षलजी बाळाराम भगत। नेहमी आपण पाहतोय हा हसरा चेहरा स्मित असं त्यांच्या चेहऱ्यावरती असं आणि आज या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभली आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू। चला टेंबवली संघाला विनंती राहील आपण क्षेत्ररक्षण सजवायचे। जास्त वेळ तुम्ही जर घेत असाल तर लक्षात घ्या, आयोजकांच्या वतीने तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे। या सन्मान आपण पाहतोय टेंबवली संघाचे पुरस्कर्ते वनू स्पोर्ट्सचे आमचे योगेशजी पाटील मांडा टिटवाळ्याचे, त्यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचे। आपले मनपूर्वक स्वागत। एक मोठी मॅच टॉप 5 मधून हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता टॉप 5 ची सेकंड लढत 3 संघ टॉप 3 मध्ये आम्हाला मिळणार आहेत। ड्रॉच्या स्वरूपात गावदेवी खरवई संघ ऑलरेडी टॉप 3 मध्ये दाखल झालेले आहे। त्यानंतर आता नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बंटी 11 चेअरमन ढवळेपाडा हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे आणि या मॅच मधून एक विजेता संघ या ठिकाणी टॉप 3 मध्ये दाखल होईल। आपण काही विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत। नुकताच या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास भिवंडी भादवड या विभागातून आदरणीय प्रदीपजी तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक हर्षद दादा बैकर आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रदीपजी तरे साहेबांना ठिकाणी सन्मानित करावं आणि त्या सन्मानाचा स्वीकार सुद्धा या ठिकाणी दादांच्या वतीने केला जाईल। ठिकाणी काही विशेष सन्मान आपण घेतोय। प्रदीपजी तरे साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। मायेची आणि प्रेमाची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण खास भिवंडीवरून या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाच्या प्रेमाखातीर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय दिलीप दादा बैकर, सूर्यकांत दादा बैकर, अमोलजी बैकर, हर्षदजी बैकर यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी साहेबांनी उपस्थिती दाखवली आहे। या सन्मान आदरणीय शिवनाथजी नाईक साहेब यांचाही सन्मान केला जाईल। यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। शिवनाथजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी, त्यांचाही यथोचित मान सन्मान आणि या ठिकाणी मनोजी दिवेकर साहेब उपस्थित आहेत, आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। हर्षद दादा बैकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। हा सन्मान या ठिकाणी होतोय मनोजी दिवेकर साहेबांचा। उपस्थित सर्व आपले पाहुणे मंडळी आणि त्यांचा विशेष मान सन्मान। महाराष्ट्राची ही संस्कृती आहे, अतिथी देव भव आणि त्याचं जतन सुद्धा या स्पर्धेच्या वतीने केलं जाते। उपस्थित सर्व पाहुण्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू आणि थेट आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत। टेंबवली संघ ला विनंती राहील की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे कारण आता ऑलरेडी आपण भरपूर लेट आहात।
लेफ्टा मोर द विकेटने फटका प्रतिम पाहायला मिळालाय कल्पेश साळुंकेच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. टीम शिवशक्ती कडाव संघाला. पहिला बॉल वाईड आला आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 5 धावा टीमची टोटल आपण पाहतोय. शिवशक्ती कडाव म्हटलं तर गणपती बाप्पाचं एक चांगलं देवस्थान आहे. ऑन साइडला पण पाहतो खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसलाय. साधा सोपा झेल या ठिकाणी टिपण्यात आलाय. परतावा लागेल कल्पेश साळुंकेला जो मात्र कालच्या रात्रीचा हिरो होता आज मात्र झिरो ठरतोय. फलंदाज बाद. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली व ग्रामस्थ मंडळ माणकिवली गाव आयोजित ही भव्य आणि दिव्य डे नाईट क्रिकेटचा हा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं 50,000, तृतीय 25, चतुर्थ 25 आणि 5व्या क्रमांकासाठी सुद्धा रोख 25,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. सन्माननीय दिलीप दादा बैकर व सन्माननीय सूर्यकांत दादा बैकर यांच्या वतीनं ही 5ही पारितोषिके आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी पहिल्या क्रमांकाचं जी ट्रॉफी तुम्ही पाहताय स्वर्गीय जगदीश रामचंद्र मराडे ज्यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक देण्यात आलेले. विजयजी मंगल मराडे यांच्याकडून ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळली जाते. अर्थातच आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ते आमचे जगदीश दादा मराडे यांच्या स्मरणार्थ तुम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय अनुबाई दत्तू कराळे यांच्या स्मरणार्थ श्री संजय दत्तू कराळे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. तृतीय क्रमांकासाठी स्वर्गीय काशीनाथ बाळू मिनमिने यांच्या स्मरणार्थ श्री अशोक बुवा काशीनाथ मिनमिने यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आणि चतुर्थ 5व्या क्रमांकासाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या मात्र स्वर्गीय बाळू बाबू राऊत यांच्या स्मरणार्थ कुमार संग्राम भालचंद्र राऊत यांच्याकडून देण्यात आलेले. त्यांचे मनपूर्वक आभार. बॉल चाललाय सीमा पार लॉंग गॉनला. धावा मिळतील शिवशक्ती कडाव संघाला 4. धावेने संघाचा धावफलक पुढे चालला. अगदी आपण पाहतो कल्पेश साळुंके सारखी एक मोठी विकेट मिळाली आहे ती टेंबवली संघाला. बनू स्पोर्ट्स टेंबवली संघ तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये खेळतात. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी 2 व्हीलर बाईक या श्री राजेंद्र धुळे माजी नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद, श्री मंगेश शेठ धुळे कुळगा बदलापूर नगर परिषद माजी बांधकाम सभापती आणि श्री चेतन शेठ धुळे माजी नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद या त्रिमूर्तीच्या वतीनं ही बाईक या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. अगदी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. शॉर्ट पिच बॉल चेंडू पडल्यानंतर थोडंसं अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. फलंदाजी करत असताना मनीष कडे आणि हा डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात येईल श्री उमेश लक्ष्मण भोसले यांच्याकडून. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा स्पोर्ट्स सायकल श्री संतोष काथोड इरमाळी माळी बापकरा यांच्याकडून हे देण्यात येईल. त्यांचे मनपूर्वक आभार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री श्रीधर बैकर यांच्याकडून स्पोर्ट्स शूज. प्रत्येक सामनावीरास या ठिकाणी ज्या ट्रॉफीज देण्यात आलेले ते मात्र स्वर्गीय हरिचंद्र नामा मराडे यांच्या स्मरणार्थ श्री मारुती नामा मराडे यांच्याकडून देण्यात आलेले. त्यांचे मनपूर्वक आभार. सर्व दानशूर दात्यांचं आपण या ठिकाणी विश्लेषण करतो. त्यांचं मनपूर्वक श्री गणेश क्रिकेट संघ माणकुलीच्या वतीने आभार. ओ लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं वेदांचं वाखाणण्याजोगे राहिले. अद्यापर्यंत त्यांनी 10 धावा खर्च केलेत. एक महत्वाची विकेट त्यांनी घेतली आहे. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मधून जो विजेता संघ असेल तो मात्र टॉप 3 मध्ये दाखल होईल आणि तिथे बॉल आउटची मॅच होणार आहे. लक्षात असू द्या
जो बॉलआउटच्या मॅच मध्ये विजेता होईल तो संघ थेट फायनल मध्ये खेळेल. हा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल हा सुद्धा डॉट राहिलाय. गोलंदाज वेदांच्या नाबावरती षटक क्रमांक पहिले संपन्न झाले आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1-10 टीम शिवशक्ती कडाव. काही शुभ सन्मान आपण मंचावरती करू. मी विनंती करेल भावेजी पाटील आपण आपला शुभ सन्मान आम्ही करतो. मी विनंती करेल सूर्यकांतजी बैकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण भावेजी पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करा. अतिथी देव भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही आपली संस्कृती आहे आणि तीच परंपरा आपण जपतो या स्पर्धेच्या माध्यमातून. भावेशजी पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना महावस्त्र अलंकार आणि त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन आपण भावेशजी पाटील यांचा सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर सागरजी भगत यांना विनंती आपण या आपला सन्मान आम्ही करू. मंदार आलेत गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 हाताळत असताना सागर भगत आपण या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आज खास करून हे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. त्यांचा शुभ सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडतोय. हरेशजी तरे आपणास विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती जरूर करू या स्पर्धेच्या माध्यमातून. हरेशजी तरे आपण याचा आपला सन्मान आम्ही करू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद राहुल सर. आणि आता आपण जातो षटक क्रमांक 2 मध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 1 विकेट सुद्धा गमावली आहे. गोलंदाज सज्जा मंदार त्याच्या विरोधात आक्रमण झालंय. बॉल चाललाय वाडिश लॉंग गॉनला. अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. फ्लाइट स्ट्रोक बॉल सीमा पार बलतील धावा 6 शिवशक्ती कडाव टीमला. चेक. हरिजी तरे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर मी विनंती करेल खरं तर नारायण डाबा नंबर 1 आमचे हर्षलजी बाळाराम भगत यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करू. खरं तर खरबई कर्जत हायवेवरती तुम्ही पाहू शकता चामटोली गावाच्या अगदी नाक्यावरती तुम्हाला एक सुंदर चविष्ट ठिकाण पाहायला मिळेल. ते आमचे नारायण डाबा या डाब्याचे मालक आमचे तुम्ही पाहताय खरं तर हर्षल भगत यांचा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना त्यांचाही सन्मान आपण करतोय सूर्यकांतजी बैकर यांच्या शुभ हस्ते. तदनंतर मी विनंती करेल दापोली गावचे उद्योजक एक मोठ्या स्पर्धेचे आयोजक आमचे मच्छिंद्र गायकर आपण या तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. जे चांगले समालोचक आहेत आणि वळू या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील महेश जिजुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. पुन्हा एकदा कारण भरपूर सारे मान्यवर आहेत कारण आज अंतिम रात्र आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जो शिवशक्ती कडाव संघ खेळतो आज ध्रुवी एंटरप्राइजेस या नावाने संघ मैदानावरती उतरलाय. विश्वनाथजी बोराडे आणि ओमकारजी शिंदे पुरस्कृत हा संघ आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो वनू स्पोर्ट्स टेंबवली संघाला आणखीन 2 धावांची पेनल्टी कारण तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही. एकंदरीत 4 धावांची पेनल्टी असणार आहे लक्षात असू द्या आणि ती पेनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. हे नियम आहेत स्पर्धेचे मित्रांनो कारण तुम्ही देखील भरपूर मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असाल. भिवंडी असेल दोन्ही जिल्ह्यांमध्ये रायगड ठाणे परंतु या स्पर्धेमध्ये अतिशय कठोर निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. ड्रेसिंग कंपल्सरी या ठिकाणी आपण पाहतो जरी चेसिंग कंपल्सरी नसेल परंतु ड्रेसिंग या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे. जोबेली गावचे माजी पोलीस पाटील शंकरजी धुळे आणि सुदामजी धुळे यांच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आपण पाहतो कडाव संघासाठी भरपूर सारी पारितोषिकं येतात. बाळाशेठ इरमाळी बाळाशेठ कांबरी आणि राजेंद्र पवाळी जर कडाव संघ या मॅचमध्ये जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. अनेक पारितोषिकं तुम्हाला पाहायला मिळतील. नुकताच एक अनाउन्समेंट झाली गावदेवी खरवई संघासाठी. जर गावदेवी खरवई संघ फायनल अंतिम विजेता संघ राहील या स्पर्धेचा तर अमोल धुळे यांच्या वतीनं सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल टीम खरवई संघाला. 24 धावा धावफलकावरती
हो बॅटची कडा मागे चालला बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आणि अखेर शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यात आलेला आहे. इथे मिळते एक सिंगल धाव. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतो. मगाशी चर्चा केली एका बाजूला भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आहे. धावसंख्या धावफलकावरती ही मॅच तुम्हाला नेट टू नेट पाहायला मिळणार आहे. ऑलरेडी 4 धाबांचे पेनल्टी सुद्धा आहे. आता धाबा धावफलकावरती 25 आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहेत. गोलंदाज मंदार. चांगलं क्रिकेट आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आणि सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा अर्थातच जगदीश स्मृती चषक 2025. ओ सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज होती. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. डिफेन्सिव्ह पवित्र त्याने घेतला होता. कारण आता आपण पाहतो स्लोबल स्टडी हे समीकरण आहे परंतु या ठिकाणी डिफेन्सिव्ह पवित्रा तरी सुद्धा घेण्यात आला होता. धावसंख्या धावफलकावरती 26. शेवटचे अंतिम 2 बॉल आपल्याला पाहायला मिळते. स्टील 2 टू गो. अद्यापर्यंत आपण करंट रन रेट पाहिलं तर 15.60च्या सरासरीने धावसंख्या बनवण्यात आलेली आहे. जर अशी धावसंख्या राहिली तर किमान 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल ध्रुवी एंटरप्राइजेस. शिवशक्ती कडाव हो यावेळेस ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक. फुलर रेंजचा बॉल और पिच चेंडूला थारा नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला खेचलाय. दर्जेदार षटकार. टीम ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघाला मिळतील धाबा 6. आलेला विशाल षटकार होता. विशाल कामगिरी सध्या तो मैदानावरती करतोय ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघासाठी. मी मगाशी सांगितलंय कडाव हे नाव आलं की आपल्याला अपसुक डोळ्यासमोर येतं ते बाल दिगंबरांची मूर्ती अर्थातच गणपती देवस्थान आहे ते क्षेत्र आहे आणि अगदी आपण पाहतोय प्रत्येक कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करत असो. 32 धावा 32. शेवटचा अंतिम बॉल. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा विशाल. नॉन स्ट्रायकिंगला मनीष. हो आणखीन एक हो पिच बॉल. हेलिकॉप्टर कुठे लँड होईल हे पाहावं लागेल आणि सीधा या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग गॉफला. काय जबरदस्त स्ट्रोक होता. अगदी आपण पाहतोय वाखाणण्याजोगी खेळ चालू आहे मैदानावरती. आणखीन एक धमाकेदार षटकार. खेळीनंतर आपण पाहतोय समाप्तीनंतर 38 धावा आहेत. आता मला असं वाटायला लागलं कारण काल मी या रात्रीमध्ये नव्हतो कालच्या परंतु असं वाटायला लागलं की आता विशालच्या आतमध्ये कल्पेश साळुंके संसारलाय की काय. का बॅटिंग करतोय का बॅटिंग करतोय. अवघ्या 5 बॉलमध्ये 25 वरती तो नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 38. 38 धावा. टेंबवली संघाने मात्र टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. अगदी आपण पाहतो ऑलरेडी 4 धाबांची पेनल्टी घेऊन खेळते मैदानावरती टीम टेंबवली. वनू स्पोर्ट्स आमचे योगेश दादा पाटील पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे मांडा टिटवाळेचे. दादांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. आता मात्र प्रश्न पडला असेल कोणत्या गोलंदाजाला वापरावं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. हा प्रश्न उभा राहिला असेल टीम वनू स्पोर्ट्स टेंबवली संघासमोर. जो मात्र धावा रोखेल जो मात्र धावा वाचवेल अशा गोलंदाजाला मात्र इथे गोलंदाजी करावी लागेल आणि ती स्ट्रॅटर्जी या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं बॉलिंग ट्रॅक वरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सन्मान्य स्पर्धेला भेट देण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक अर्थात चेतनजी धुळे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत प्रवीणजी धुळे आणि रोशनजी टकळे आपले मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती यश आलेत. पहिला चेंडू दिशेपासून भरकट आहे. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र वाढ होईल. 39 धावा धाव फलकावरती होत आहेत. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण पाहतोय ज्या त्रिमूर्तीच्या वतीनं ही बाईक आम्हाला लाभलेली आहे
ते अर्थातच राजेंद्र दादा धुळे, माजी नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद, मंगेश शेठ धुळे, माजी बांधकाम सभापती कुळगा बदलापूर नगर परिषद आणि माजी नगरसेवक सन्माननीय चेतनजी धुळे साहेब, या त्रिमूर्तीच्या वतीनं ही 2 व्हीलर बाईक आम्हाला चमचमणारी पाहायला मिळते. या स्पर्धेच्या वतीनं आज एक खेळाडू जो मात्र या बाईक वरती स्वार होणार आहे त्याचं उत्तर सुद्धा प्रेक्षकांना आजच्या रात्रीमध्ये मिळेल, कारण आजची अंतिम रात्र आहे या स्पर्धेची. 40 धावा फलकावरती आहेत. टीमची टोटलला पण पाहतोय मैदानावरती षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाज यश, स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल. यावेळेस आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पाठवरती आदळला, मागे चालला, एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल, इथे फंबल क्रिकेट. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण आता मैदानावरती आपण पाहतोय ध्रुवी इंटरप्राइजेस, शिवशक्ती कडाव संधी मिळेल ना मिळेल त्याचा फायदा उचलायचा या ठिकाणी तयार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2 ने मात्र आड होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगलं क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला चालू आहे, कारण दोन्ही बाजूला आपण विचार केला तर एका बाजूला आपल्या डाव्या हाताला भिवंडीचं एंड पाहायला मिळेल, भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट, तर उजव्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आहे. हो क्लीन बॉल, फलंदाज होईल बाद. जी विकेट हवी होती टीम वनू स्पोर्ट्स टेंबोली संघाला 30 विकेट मिळाली. विशालजी फलंदाज होईल बाद. या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. 1 more विकेट डाऊन. खेळ चालू आहे. अर्थातच आपण पाहतो एक निर्णायक षटक आहे. गोलंदाज आपण पाहतो यश जसा गोलंदाजीमध्ये आला तसा मात्र अद्याप आपण पाहिलं तर 1 विकेट त्यांनी संपादित केली आहे आणि अवघ्या 2 धावा अद्यापपर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा पकडून 4 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. हे विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 42, 42 मैदानावरती दाखल होतात. कुशल गुरव इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला. गोलंदाज यश राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस आपण पाहतोय कुशल गुरव जसा मैदानावरती आला तसा अक्षरशः धाडला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. वाडिश लॉंग गॉफला ताकदीच्या जोरावरती, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. बॉल सीमा पार. षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रचंड ताकद त्याने झोकली आहे या फटक्यासाठी. धावा धावफलकावरती 6 ने पुढे सरकतात. 48 वरती पोहोचलाय ध्रुवी इंटरप्राइजेस शिवशक्ती कडावा संघ. 4 षटकांमध्ये चांगले इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये त्यांचा राहील का हे पाहायचे आपल्याला. आणि अद्यापर्यंत तरी जमेची बाजू आहे. जरी मात्र 2 विकेटांनी लवकर गमावलेत, परंतु आता सेकंडचा कॉल होता, थांबवलंय मी तर म्हणेन मनीषने कुशल गुरवला आणि इथे मिळते एक सिंगल धाव. टीमची टोटल 49. षटक क्रमांक 3चा खेळ. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 to go. मुख्य पंचांच्या भूमिकेत जबरदस्त पॅनलचे जबरदस्त पंच जय पवार सर. दुसऱ्या बाजूला मंदार महेंद्र भुवर सर अपकरा. आणि अगदी आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या तुमच्या या ठिकाणी जॉईंट होतात जतीन भुयाळ सर यांना तुम्ही पाहतायत. शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक आपण पाहतो 3. जास्तीत जास्त कानमंत्र देण्याची गरज आहे बनू स्पोर्ट्स टेंबोली संघ. आपण पाहतो प्रत्येक बॉल मागे काहीतरी गुपित लपलेला आहे असंच म्हणावं लागेल, कारण स्पर्धा अत्यंत महत्वाची आणि हा सामना देखील महत्वाचा आहे. डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आहे. खोलवर टप्पाचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वादक सौंदर्य पेश केले. या ठिकाणी आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर नव्हतं फलंदाज मनीषकडे आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर
ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव पोहोचलाय 2 बाद 49 वरती. वरती असणारे गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती येतात मोनिश पाटील. शेवटचं अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये धावा इथे मात्र रोखावा लागणार आहेत. 49 धावा प्रचंड धावसंख्या अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती अर्थातच ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघाची. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धामध्ये आपण पाहतो, उत्तरार्धामध्ये सुद्धा तुम्हाला अप्रतिम खेळ पाहायला मिळणार आहे. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट आहे, चांगले दोन्ही संघ आता एकमेकांच्या प्रतिस्पर्धी उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होता. षटक क्रमांक 4 साठी म्हटलं जातं ना, वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा, येणारे दिवस निघून जातील तुम्ही क्षण जपत जा, विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा, प्रसंग परीक्षा घेत जातील तुम्ही तुमची क्षमता दाखवत जा. या मॅच मध्ये जर कमबॅक करत असेल तर शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करावा लागणार आहे. तो गोलंदाजी करत असताना मोनिश पाटीलला पहिला चेंडू डॉट आलाय. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न, हा सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल. म्हटलं जातं ना, सीधी उंगली से घी निकलती है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. पहिल्या बॉलवरती कुशल गुरवने काय अप्रतिम षटकार लावला होता, परंतु आता या ठिकाणी आगळे वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. हो यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वॉर स्ट्रोक, आणखीन एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. नुकताच आपण पाहतो आमच्या मंचावरती ज्यांचं आगमन झालं होतं ते दीपक दादा चव्हाण, पालकमंत्री प्रीमियर लीगचे दर्जेदार आयोजक. ही स्पर्धा तुम्हाला याच क्रीडानगरीमध्ये 18 फेब्रुवारी ते दिनांक 23 फेब्रुवारीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. आणि खास वैशिष्ट्य स्पर्धेचं असणार आहे दिनांक 22 फेब्रुवारी ते दिनांक 23 फेब्रुवारीला याच क्रीडानगरीमध्ये लावणीचा एक जबरदस्त तडाखा सुद्धा त्या स्पर्धेच्या वतीने देण्यात येणार आहे. सर्व क्रिकेट रसिकांसाठी ती मेजवानी असणार आहे. दीपक दादा चव्हाण यांचं काहीतरी आगळं वेगळं आयोजन असतं आणि यावर्षी सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा चालू आहे. अंतिम षटकामध्ये धावा येत आहेत. सुरुवातीला 2 चेंडू अभ्यास केला मी तर म्हणेन कुशल गुरवणे आणि आता षटकार चौकार. यावेळेस ऑन साइडला समोर खेळण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज झाला बाद. कॉटन बॉल. धक्का क्रमांक 3 लागलाय. टीम ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघाला फलंदाज बाद. संस्कृती म्हणजे महाराष्ट्राची लावणी असते आणि आता तुम्हाला 22-23 फेब्रुवारीला याच ग्राउंडवरती तो धमाल नजराणा पाहायला मिळणार आहे क्रिकेट स्पर्धेच्या वतीनं. कारण पालकमंत्री प्रीमियर लीग बदलापूर बांगणीचे काही आयकॉन खेळाडू असतील, कर्जत ग्रामीणचे काही आयकॉन खेळाडू असतील, अशी या ठिकाणी स्पर्धा रंगणार आहे. तब्बल 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. दीपक दादा चव्हाण, योगीजी राऊत
आणि या सर्वच मंडळींचं कौतुक करावं तितकं कमी आहे. शेवटचा अंतिम बॉल 59 धावा धाव फलकावरती माचच्या दिशेने आपण जाणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये अभि देवगरे. हो, अभि देवगरेसाठी ब्लॉकरचा चेंडू होता, डायरेक्ट हिट केला गेलाय. पाहावं लागेल इथे ही धाव कंप्लीट आहे की नाही हे तपासलं जाईल. ऑनफिल्ड अंपायर या ठिकाणी डिसिजन ऑनफिल्ड अंपायर आपला पोचवायचं आहे. जेपी DRS घेण्यात आलेला आहे, आपण चेक करू कारण पंचांना थोडंसं डाऊट आहे. याच कारणास्तव आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवरती पाहणार आहोत. ॲक्शन रिप्लेमध्ये ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या पेजवरती आपण जाऊ आणि लगेचच तुम्हाला दूध का दूध और पाणी का पाणी पाहायला मिळणार आहे. हेच आमचे जतीन भुआल सर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. जर धाव कंप्लीट असेल तर 60-61चं आव्हान राहील आणि जर मात्र फलंदाज बाद असेल तर 59-60 धावांचं आव्हान असणार आहे. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ माणिक्युली व ग्रामस्थ मंडळ माणिक्युली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2025 या दरम्यान आमचे मनोहरजी माळी यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. योगेशजी माळी आपले मनपूर्वक स्वागत. OUT फलंदाज असणारे बाद आणि या ठिकाणी 59 धावा धाव फलकावरती होत आहेत आणि पेनल्टीच्या 4 धावा ऍड करून एकंदरीत जे टार्गेट असेल ते मात्र 63 धावा झालेले आहेत. पेनल्टीच्या धावा ऍड करून 64 धावा बनवावा लागतील 24 बॉलमध्ये टीम वनू स्पोर्ट्स टेंबवली या संघाला. द्वितीय सत्राला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. जेव्हा द्वितीय सत्राला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करू. या ऐकूया पुनश्च एकदा बाबूशायांचा आवाज. धन्यवाद.
धुळे साहेब, राजनजी धुळे साहेब, रोशनजी टकले साहेब, आपण या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. सलामी जोडी आता दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला पाहायला मिळेल आदित्य आणि त्याच्या साथीनं चला परेश गोराटकर आपण नावं सांगण्यासाठी या, नाहीतर एक खेळाडू आपण इकडे या. रोशनजी टकले यांचा सन्मान होत असताना तदनंतर खरं तर नेहमीच ज्यांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम राहिलं आहे, क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते आमचे श्री गणेश मानकिरो टीमचे बिग सपोर्टर मनोहर काका माळी यांचा आम्ही सन्मान करू. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. चला टीम टेंबवली आपण यस एक खेळाडू आपण या. चला पंच स्टार्ट. मनोहर काका माळी यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया राहुल सर. कई मेहमानों को देखिए सम्मान मेडी सर देखिए यहाँ पर 2 अच्छी शान देखिए बदलापुर की, लेकिन से उतना बढ़िया प्रतियोगिता देखिए इस वक्त बदलापुर की धरती पर खेला जा रहा है. जगदीश स्मृति ट्रॉफी देखिए कई ऑनलाइन दर्शक जुड़े हैं, दोनों टीम के सपोर्टर समर्थक और मैदान पर भी. और कमाल का देखिए यहाँ पर कवर ड्राइव खेलते हुए यहाँ से डीप कवर तैनात है. जब तक गेंद वापस आता तब तक देखिए यहाँ से 1 रन आता हुआ. आज थोड़ी सी बात करेंगे ना, टेंबोली टीम के लिए समस्या खड़ा है. 3-4 देखिए इनके टॉप ऑर्डर के खिलाड़ी नहीं है. प्रतीक पाटिल देखिए सबसे बड़े जो कातिल बल्लेबाजी गेंदबाजी रहती है, अनफिट है. गेंद उनके हाथों पर लगा था, 8 स्टीज यहाँ पर गिरा था. और उसके साथ देखिए बात करेंगे उसके बावजूद देखिए वाइट कैच यहाँ पर प्रतीक पाटिल के हाथों पर गेंद लगने के साथ 8 स्टीज के बावजूद भी फिर भी वो मुकाबला खेल रहे थे. फिर आंखों पर गेंद लगा. थोड़ा सा अंपायर से देखिए चर्चा होता है. पर नीतू माली देखिए बात करेंगे, नीतू माली की बात करेंगे. देखिए हमने जिक्र किए थे कुछ समय पहले जगन्नाथ स्मृति ट्रॉफी देखिए बात करेंगे. महिर ग्रुप उस टूर्नामेंट में 1 रनों के लिए देखिए क्या कड़ा संघर्ष फाइट किए थे, सुपर ओवर तक मैच को ले गए थे. ठीक, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती आणि बदलापूरचे गोल्ड बॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते आमचे मंगेशजी विनायक धुळे साहेब यांचं आगमन होतोय. त्यांच्या साथीला तुम्ही पाहता या स्पर्धेचे शिल्पकार खरं तर दिलीपजी बैकर साहेब यांचं आगमन होतोय. अगदी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष तथा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगडीचे उपाध्यक्ष आमचे दिलीपजी गणपत बैकर साहेब ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दिलीप शेठ आणि त्याच्या साथीनं मंगेशजी विनायक धुळे साहेब आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. नहीं राहुल सर बात करेंगे ना बदलापुर के ये आन वान शान है. इस वक्त देखिए तशरीफ रखते हुए सभी का तहे दिल से स्वागत है. क्योंकि अगर ये अतिथि ये हस्ती ना होते तो शायद मैं आज कहूँगा इतना जो अच्छा क्रिकेट आज बदलापुर में देखने को मिल रहा है, शायद ये टेनिस क्रिकेट देखिए बात करेंगे आज जगह पे रह जाता, गली पे रह जाता, ना दिल्ली तक पहुँचता ना दुबई तक पहुँचता. आज ग्रामीण के खिलाड़ी ना ISPL तक पहुँचते. निश्चित रूप से इन दानसो दाता की मेहनत है, हमेशा इनके माध्यम से अच्छा बड़ा बड़ा प्रतियोगिता रहता है बदलापुर पर. तो चलिए मैच के बारे में थोड़ा जिक्र करेंगे. सेकेंड इनिंग की बात आती है तो बॉल टू रन पहुंचना बहुत जरूरी हो जाता है. 18 गेंद देखिए 54 की जरूरत है. और खास करके कड़ाउट टीम के लिए देखिए यहाँ पर जो पर्दे के पीछे मैंने ये बात बताया ना, जैसे अभी देखिए मंगेश धुले साहब तशरीफ रखे, दिलीप बैकर साहब, उसी तरह की कड़ाउट टीम के लिए हमेशा देखिए बाला सेठ है, इरमाली साहब लीजिए, और उसके साथ साथ बाला सेठ है, कामरेश साहब लीजिए, और उसके साथ देखिए राजेंद्र सेठ है, पावल लीजिए. इनकी तरफ से अगर कड़ाउट टीम यहाँ से मुकाबला जीतती है तो 5000 देखिए बहुत बढ़िया ऑनलाइन आपको एक कैश प्राइज दिया जाएगा अगर टीम जीतता है यहाँ से. यही तो बात हमने छेड़ी कि पर्दे के आगे हम हमेशा खिलाड़ी को देखते हैं, लेकिन पर्दे के पीछे देखिए जो रहते हैं हमारे रथी महारथी, और सभी का देखिए इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत है. चलेंगे थोड़ा मैच की तरफ, क्योंकि दोनों टीम के लिए मैच अहम मुकाबला है. यहाँ से एक नेरल करजत विभाग से देखिए टीम आई है जिन्हें हमेशा बदलापुर में उन्हें हार नहीं मंजूर रहता है. जब जब इस मैदान पर आती है बड़ी सपना लेकर आती है. आज भी देखिए आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर काही मान्यवर उपस्थित आहेत. मी विनंती करेल बाळारामजी माळी साहेब आपण पुढे या, आपलाही सन्मान आम्ही करू. मी ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतोय आपण पुढे या, आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. तदनंतर मी विनंती करेल श्रीधरजी बैकर साहेब असतील, संजय भाऊ कराळे, सूर्यकांतजी माळी आणि आमचे नवले मामा त्यांचा आम्ही सन्मान करू.
पाचही मान्यवराला विनंती आपण पुढे या, आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. 18 गेंद के 54 की जरूरत है. राहुल सर देखिए आज बात करेंगे टेम्बोली टीम में थोड़ा सा समस्या, प्रतीक पाटिल लेके इंजरी है. अल्ताफ सके देखिए बात करेंगे खास शादी में कहीं इतना रिलेशन रिश्ता उसे भी निभाना पड़ता है, टीम में नहीं जुड़ पाए. और उसके साथ साथ देखिए परेश गोराट करेंगे, ट्रेन थोड़ा सा लेट छूटा, शायद 2 या 4 मिनट लेट हुए, वो भी टीम में नहीं जुड़ पाए. यहाँ पर बैटिंग लाइन थोड़ा सा मुश्किल है, लेकिन सूर्यकांतजी बैकर साहेबांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण आम्ही सन्मान करतोय. आज कड़ाउट टीम देखिए बड़ा अच्छी टीम है. यहाँ से मैंने जिक्र किया, यहाँ से बदलापुर में ये जब आते हैं भाई, यहाँ से दिलीप बैकर साहब देखिए देख सकते हैं इस टूर्नामेंट के देखिए हमारे सबसे लाडला आयोजक देखिए, इनके हाथों से सभी मेहमानों का सम्मान किया जा रहा है. माफी चाहेंगे थोड़ा सा मैच में भी जुड़ रहे हैं और मेहमानों की देखिए यहाँ से खातिरदारी होना भी बहुत जरूरी है, जो महाराष्ट्र की परंपरा रीति रिवाज है. ये चलिए यहाँ पर शॉर्ट सिलेक्शन, थोड़ा सा विरिश फंस गए, ओ कैच लेती है. तो यहाँ पर खास करके देखिए बात करेंगे यहाँ से कुशल गुरु देखिए यहाँ पर थे गेंद के नीचे, यहाँ से खास सन्मान देखिए इस वक्त आप देख सकते हो. यहाँ से महाराष्ट्र परंपरा आहे, आलेल्या पाहुण्याचे सन्मान करायच्या गरज आहे. और साम से हम देख सकते हैं यहाँ से तीसरी अंपायर की तरफ से देखिए रेफर किए यहाँ पर डिसीजन, लेकिन देखते हैं तीसरा अंपायर का जब तक डिसीजन आता है. राहुल सर चले गए सन्मान की तरफ, फिर से एक बार चेक. पांडुरंगजी मराठे यांना विनंती आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. मायेची प्रेमाची आपुलकीची भगवी शाल आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपण पांडुरंगजी मराठे यांचा शुभ सन्मान या मंचावरती करतोय. तो चलिए बैटर आउट है, यहाँ से गॉन है, मुश्किल बनेगा भाई यहाँ से. और विकेट किसका गिरा भाई यहाँ से, ओहो इनफॉर्म बल्लेबाज आदित्य यहाँ से. और इनका मैदान पर रहना टेम्बोली टीम के लिए जरूरत था, खास करके आज इनके बहुत सारे बैटर हैं, अनुभव नहीं है. तदनंतर मी विनंती करेल सूर्यकांतजी माळी साहेब आपण या आपला सन्मान आम्ही करू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी खरं तर शूज लाभलेत. आमचे श्रीधरजी बैकर आपण या, सूर्यकांतजी माळी आपण यायचं आपला सन्मान आम्ही करू. तदनंतर आम्ही श्रीधरजी बैकर यांचाही सन्मान करतो या मंचावरती. मायेची प्रेमाची आपुलकीची भगवी शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ, एक सुंदर ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान करतो या मंचावरती, तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तदनंतर विनंती करतो श्रीधरजी बैकर साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये खरं तर शूज लाभलेत बेस्ट फिल्डरसाठी, त्यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. यावं आपण आपणास विनंती आहे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार दिलीपजी गणपत बैकर साहेबांच्या शुभ हस्ते हा यथोचित मान सन्मान आपण पार पडतो. खरं तर पहिल्या दिवसापासून सांगण्यात आलं हर्षदजी बैकर साहेब असतील, अभिनवजी बैकर साहेब असतील, सूर्यकांतजी बैकर साहेब असतील, दिलीपजी बैकर साहेबांनी सांगितलं की आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आज स्पर्धेच्या माध्यमातून झालाच पाहिजे. संजय भाऊ कराळे आपणास विनंती आपण या, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये ट्रॉफी लाभली आहे, त्यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. सामना देखील मोठा आहे, परंतु मान्यवरांना देखील इथून रजा घ्यायची आहे, त्यामुळे आपण सातत्याने हा सन्मान इथे सुरू ठेवला आहे. शंकर काका भोईर आपणास विनंती आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. शंकर काका भोईर आपणास विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. यावं आपण क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे, जेव्हा जेव्हा मानकरी सगळं खेळत असतो नेहमीच उपस्थित असतात आणि आज देखील तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये त्यांनी आपला मोलाचा वेळ दिला, त्यामुळे त्यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू, कारण माहिती आहे सामना मोठा आहे, परंतु पाहुण्याचा मान सन्मान देखील आम्हाला तितकं महत्त्वाचं आहे, त्यामुळे आम्ही इथे सन्मान करतोय. विजयजी मराठे आपण या आपला सन्मान आम्ही करू, कारण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्यांच्या बंधुश्रीच्या नावानं ही स्पर्धा आहे, खरं तर जगदीश दादा यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पार मिळेल. त्यांचेच बंधू आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या बाजून लाभले त्यांचे विजयजी मराठे, त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिथी देव भव आलेला प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आपण करत असताना पंढरीनाथजी भोईर आपण या आपलाही सन्मान आम्ही करू. क्रिकेटवरती विशेष प्रेम खरं तर ज्यांच्या माध्यमातून नेहमीच ओपन गटातून मी म्हणेन मोठमोठे संघ बांधले जातात, त्यांचे पंढरीनाथजी भोईर. पंढरीनाथजी भोईर यांचा सन्मान आम्ही करतो या मंचावरती. कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणे रायगडमधून जे नेहमीच मोठमोठे संघ पुरस्कृत करत असतात, असे आमचे पंढरीनाथजी भोईर यांचा सन्मान
या मंचावरती होत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो खुल्या गटातून देखील मोठमोठे संघ बांधण्याचा विक्रम आहे, त्यांचे पंढरनाथजी भोईर यांचा सन्मान या मंचावरती होत असताना. विष्णू कोटेकर आपल्यास ही विनंती आहे, दादा या आपण आपलाही सन्मान आम्ही करू. विष्णू दादा कोंडिलकर आपल्यास विनंती आपण यावं, आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. चला वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील बाबूशाह सर. धन्यवाद. विष्णू कोंडेकर यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. मी विनंती करेल दिलीप शेठ बैकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण विष्णू कोंडेकर यांचाही सन्मान करतोय. या मुख्य व्यासपीठावरती खरं तर तुम्ही पाहू शकता कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती आमचे मंगेजी विनायक धुळे साहेब देखील आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत, परंतु आम्ही 2 ओव्हर नंतर त्यांचा सन्मान करू. धावफलक जाऊन पोहोचलंय, धावफलकावरती टीमची टोटल 26 धावा. तो चलिए 12 के 38 की जरूरत है. चेहरे पे स्माइल देखे देख सकते हो माजी नगर सेवक, जिनके माध्यम से देखिए बहुत बड़ा बिग शो. देखिए अक्सर मैं उससे मैं टीवी पर देख रहा था, मोबाइल पर देख रहा था. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे स्मृति चषक देखिए बात करेंगे मंगेश धोले साहब के नेतृत्व में बड़ा बिग शो चलता था. लंबा 8 या 10 दिन का टूर्नामेंट रहता था. बहुत सारे देखिए हमने बात बताई, बदलापुर का आ जाए तो बड़ा बिग शो जिनका इंतजार. लेकिन यहाँ देखिए बात करेंगे 12 गेंद देखिए बात करेंगे 38 की जरूरत है और 26 रन बना है. कहते ना रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है. देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है, क्योंकि दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं. यहाँ से एक भिवंडी विभाग से देखिए बात करेंगे इन्फॉर्म टीम है, लेकिन कहीं चुनिंदा खिलाड़ी इस टीम में नहीं है. कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है. कभी कभी आपको ऐसा खिलाड़ी से लेकर मैच में आगे बढ़ना पड़ता है. लेकिन शिव शक्ति देखिए बात करेंगे कड़ाउट टीम ने आज बेहतर प्रदर्शन दिया है. खास करके ध्रुवी एंटरप्राइजेज देखिए बात करेंगे इस नाम से आज मैदान पर उतरे हैं. क्या लंबी समय के बाद इनका सपना फिर से पूरा होगा. यहाँ पर जो हमने बताया, यहाँ पर जगन्नाथ स्मृति ट्रॉफी देखिए बात करेंगे महेर दादा पिशेकर, जिनकी टूर्नामेंट में दूसरा नंबर है. 2 साल पहले टीम जीता था. उसके बाद देखिए लगातार खाली हाथ वापस जा रहे थे, लेकिन लंबी समय के बाद जगदीश स्मृति ट्रॉफी में देखिए यहाँ से बात करेंगे ट्रॉफी तक तो पहुँच गए हैं, लेकिन इस बार सोच रहेगा भाई कम से कम चैंपियन बनकर जाएं. क्योंकि जब सुबह होगा ना, गुड मॉर्निंग के साथ साथ पूछा जाएगा भाई यहाँ पर जगदीश स्मृति ट्रॉफी में चैंपियन कौन सा टीम बना. उसके बाद देखिए दूसरा तीसरा चौथा पूछा जाता है, लेकिन सबसे पहले देखिए चैंपियन वाली टीम है. स्क्रीन पर आप देख सकते हो हमारे रथी महारथी, जिन्होंने हमेशा देखिए समाज के साथ साथ टेनिस क्रिकेट में समाज में भी देखिए कई संघर्ष किए हैं. आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे, यही सोच हमेशा रहते हैं. आज ग्रामीण के खिलाड़ी देखिए 7 समंदर पार 12 गेंद 38 की जरूरत है. क्या यहाँ से मोनीश मैदान पर हैं और उनका साथ दे रहे हैं. यहाँ से वीरेश 12 गेंद 38 19 का देखिए यहाँ पर औसत की बात करेंगे हर ओवर में. जय पवार सर देखिए बात करेंगे छाए हुए टेनिस क्रिकेट में देखिए, जहाँ इनकी टीम ग्रुप की बात करेंगे 40 से 45 इनकी टीम पूरी अंपायरिंग में काम कर रहे हैं. 12 गेंद अभी भी देखिए 37 रनों की जरूरत है. कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है. अभी भी देखिए दर्शकों के बीच में चर्चा चल रहा होगा, क्या करजत नेरल विभाग से टीम आई है, क्या मुकाबले में पलटवार करेगी, या टिमोली टीम का जो अनुभव एक्सपीरियंस है. ओ या चलिए यहाँ से बड़ा हिट है, लेकिन थोड़ा सा फंसा है. क्या लिया गया यहाँ पर, बढ़िया कास्ट था वहां से. क्या कल्पेश थे वहां पर फील्डर से अभी देवगरे. ओ अभी देवगरे देखिए कप्तान थे भाई यहाँ पर. कहते ना कि आशिक बनता है इश्क से, लेजेंड बनता है रिस्क से. कैच थोड़ा सा रिस्क था, 2 फील्डर थे. मोनिस का विकेट, अब थोड़ा सा दबाव टिमोली टीम के खेमा में दिखेगा. के बाद मनीष आ गए भाई यहाँ से, लेकिन अब समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे. यहाँ से 11 गेंद 37 की जरूरत है. क्या बढ़िया यहाँ से देखिए ये टीम क्या फिर से इतिहास रचने जा रहे हैं. और कहते ना उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे यहाँ पर, खास करके टिमोली टीम के लिए देखिए अल्ताफ शेख नहीं है, प्रतीक पाटिल नहीं है, परेश गोराटकर रह कर भी अधूरा रह गए. यहाँ से थोड़ा सा देर आई और जिसके कारण
प्ले 11 पर जोड़ नहीं पाए यहाँ से। यही तो बात छिड़ी भाई, मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है। समस्या का हल तभी निकलता है जब आप संघर्ष करते हो। अच्छी गेंदबाजी, पटकी हुई गेंद देखिए यहाँ से, हुक किया बड़ा हिट यहाँ से। मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। अभी भी देखिए बात करेंगे 10 गेंद, यहाँ पर 31 की जरूरत है। टाइमिंग देखिए, टाइमिंग बहुत जरूरी होती है, चाहे क्रिकेट के मैदान हो या बाहर हो। या चलिए यहाँ पर रिप्ले में आप देख सकते हो, अभी अभी मैदान पर उतरे यहाँ से मनीष, और सीधा देखिए लेन थोड़ा सा हल्की सी छोटी थी और छोटा लेन आप बैल मुझे मार रहे हैं। 10 गेंद 31 की जरूरत है। अब मजा आएगा मैच में भाई। यहाँ पर एक आग छक्का देखिए मुकाबला को करीब लाता हुआ। फुल खिलकर भी उदास है, आज समंदर को प्यास है। देखते हैं मैच, और एक बड़ा हिट लगा यहाँ से, AK-47 पत्थर कभी ना तोड़ेंगे, और जब तक जिंदा है मैदान पर ये संघर्ष कभी ना छोड़ेंगे। भिवंडी का क्रिकेट ये रहता है, बड़ा जिद्दी रहते हैं, आखिरी दम तक हार नहीं मानते हैं। 9 गेंद 25 की जरूरत है। कहते ना लोकल ट्रेन में धक्का खाना और 2 छक्का खाना। जो परेश गोराटकर उनकी टीम के धक्का खा कर आए, लेकिन टीम में उसके बाद देखिए तेज तरार तीखा बाउंसर, इसे कहते हैं भाई मिठाई की दुकान में मिर्ची कहां से आ गया। कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, कीन सर के करीब गया तीखा बाउंसर। कुशल गुरु देखिए यहाँ से बात करेंगे। 8 गेंद 25 की जरूरत है। क्या बढ़िया फाइट चल रहा है भाई यहाँ से। कहते ना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत है। यहाँ पर 2 छक्का खाने के बाद एक्शन में आए, लेकिन देखते हैं एक्शन के पर अब बैटर का क्या रहेगा रिएक्शन। आगे निकले यहाँ से, रिएक्शन देखिए कितना बड़ा था यहाँ से। भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। इसकी जरूरत है। देखिए मैच कहां था, कहां पहुंचता हुआ। 7 चेंडू 19 धावाची गरज आहे। मॅच कुठे उडा आता कुठे बघा, 3 षटकार। मैच का पासा पलट दिया भाई यहाँ से। अब देखिए मैच में आएगा बजा। मोनिश की ये बंधु है भाई मनीष। फिर से एक बार स्वीप खेला था यहाँ से। दबाव देखिए, जिस कड़ाऊ टीम एकदम मजबूत स्थिति में थी, अभी भी देखिए मैच हारे नहीं है भाई यहाँ से। ये टीम भी संघर्ष करना जानती है भाई यहाँ से। एक बढ़िया मुकाबला देखिए कैलचर नेरल विभाग से, और दूसरी देखिए बात करेंगे ना से भिवंडी विभाग से। 6 गेंद 18 की जरूरत है और मैच टाई होता है तो सुपर ओवर। और मैं पिछला टूर्नामेंट में भी बताया था भाई कि शहर का दवा और बदलापुर का हवा शाम के बाद बदलता है। देखते हैं हवा कहाँ लेकर जाता है। डीजे 6 गेंद 18। हवा, शहर का दवा बदलापुर का हवा अक्सर मैच का पासा पलटता है। मैदान पर एक ड्रिंक्स पहुंचा है भाई। कहते ना काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का। पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का। देखिए हमारे अतिथि मान्यवर भी कितने खुश रहेंगे। क्या बढ़िया क्रिकेट और लाजवाब। देखिए जो मैच होना चाहिए, फाइनल नाइट है और यहाँ पर दोनों टीम के अंदर देखिए एक अच्छा फाइट है। 6 गेंद अभी भी 18 की जरूरत है, कुछ भी हो सकता है। कहते ना जीत हमेशा आपको दिखाई देता है, लेकिन हार कभी दिखाई नहीं देता है। छुपा रुस्तम के जैसे रहता है, हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। देखिए चारों कैमरा चारों एंगल में मैच को दिखाया जा रहा है। पर MTC लाइव देखिए अपना क्वालिटी अपना क्लियरिटी देखिए यहाँ से दिखाते हुए 4 कैमरा के साथ देखिए टूर्नामेंट है बहुत बढ़िया। देखिए मैनेजमेंट आयोजन नियोजन एकदम छान है। तो उसके बढ़िया देखिए बात करेंगे मुकाबला भी है। 6 गेंद 18 की जरूरत है। कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए वही जीतता बाजी है। क्या मनीष यहाँ से
ओ हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, बड़ा विकेट इस वक्त का मनीष का विकेट गिरता हुआ, इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया। और मनीष के आउट होने के बाद यहां से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। बिजली गिरी लेकिन सारा का सारा उम्मीद चल गई, क्योंकि जिस मनीष ने मैदान के अंदर मचाई थी सनसनी, अब देखिए विक्रांत ने आते ही पहली गेंद पर सफलता दिलाया। बड़ा विकेट, देखिए ये बड़ा विकेट है या फाइनल तक जाने का टिकट है भाई। लेकिन कहते ना लोग हाई भी बोलेंगे, हेलो भी करेंगे भाई। एक बार सफल हो जाए, इग्नोर करने वाले फॉलो भी करेंगे। जो नीतू माली देखिए तभी उन्हें लोग फॉलो किए थे जब जगदीश मुखी ट्रॉफी में सुपर ओवर तक लिए थे। ये देखिए वाइड का इजाफा, शोर शराबा अब देखिए क्राउड में बनता हुआ यहाँ से भाई। एक्टेशन भरा मुकाबला देखिए, अभी भी 5 गेंद देखिए 17 की जरूरत है। सभी की निगाहें बीच मैदान के अंदर, यही तो बात छिड़ी भाई न्यू बैटर से। मंदार देखिए ये खेलते हैं थोड़ी सी दमदार, लेकिन आज देखते हैं कितना रहेंगे गेंदबाज के सामने शानदार। लेकिन गेंदबाज को सफलता मिलने के बाद ये भी सोच रहे भाई हम शानदार स्पेल के साथ। फुल लेन है, हवा में है, फील्डर से देखिए यहाँ से ओ कैच लिया जाता तो कैच ऑफ नाइट कहा जाता। यहाँ से कोशिश बड़ा अच्छा था, यहाँ से कहते ना बिल्ली के भी ग्लोव्स पहनकर चुआने पकड़ दिए मेहनत से। और समीकरण की बात कर लेंगे अभी। 3 गेंद देखिए 13 की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है भाई यहाँ से। कश्ती कभी भी डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है, और ये ग्रामीण मुकाबला है। मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। चलिए एक वाइड है, 4 गेंद देखिए 15 की जरूरत है। ओ ये चलिए वाइड देखिए यहाँ से शायद है क्या डॉट गेंद निकलती तो और मुश्किल बन जाती। 4 गेंद 14 की जरूरत है। मैच अभी भी देखिए कहूंगा खुला है। क्या मंदार या मैच को विक्रांत, क्या बढ़िया फाइट। लेकिन विरेश देखिए रह गई यहाँ से नॉन स्ट्राइक पर, जिन्होंने पिछड़ा छक्का भी लगाए थे, लेकिन उसके बाद उन्हें स्ट्राइक नहीं मिल पा रहा यहाँ से। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया से विक्रांत कब तक बांध कर रखेंगे। ओ यह चलिए निकला था विकेट कीपर से। कल्पेश थोड़ी सी दबाव है यहाँ से, वाइड की मांग हो रही थी, लेकिन अंपायर ने बताया नहीं भाई यहाँ से बल्ले को छू करके गया। क्या बढ़िया अंपायरिंग देखिए, ये जेपी पैनल की खासियत है भाई। यहाँ से आंखों से सुरमा नहीं, आंखों ही चुरा लेते हैं। ऑन फील्ड देखिए कितना अच्छा डिसीजन है। लेकिन अब समीकरण की बात कर लेंगे। 3 गेंद देखिए यहाँ से बात करेंगे, 13 की जरूरत है। कहती ना ऊंचाई तक वही पहुंचते हैं जो पहले जमीन पर भागते हैं। यहाँ से अब स्ट्राइक पर बैठर आता हुआ यहाँ से वीरेश विक्रांत का इतिहास लिखेंगे। ओ ये चलिए ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा। कहती ना इस वक्त अगर खाने में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है भाई, लेकिन डॉट गेंद का इलाज नहीं। ये हर कोई जानते हैं यहाँ से। लेकिन मैच को सुपर ओवर तक लेकर जा सकते हैं अगर 2 छक्का आता है तो। राहुल चौहान सर कहते हैं ना खुद को मेहनत में फ्राई करो और कोशिश 1 बार नहीं 2 बार करो, फिर कामयाबी की कदम आपकी चूमेगी। लेकिन कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा हाई करो। क्या यहाँ से गेंदबाज हाई करेंगे या बल्लेबाज। ओ अब देखते हैं यहाँ से अंपायर देखिए शांत हैं, इतिहास लिखते जा रहे हैं। इस बार नीतू माली ने, इस बार विक्रांत। यही तो बात कहा था। 12 खिलाड़ी बता रहे हैं खाली हाथ हम लौट रहे थे। जगन्नाथ स्मृति ट्रॉफी जीतने के बाद ये वो ट्रॉफी है जो ये खिताब नंबर आएगी। लेकिन 1 गेंद और 13 की जरूरत है। गेंदबाज के नाम है भाई 6 गेंद पर 6 विकेट। लेकिन आज चुनौती बहुत बड़ा था, लेकिन हीरो बनने का भी एक अच्छा मौका था यहाँ से। आज टीम को देखिए बात करेंगे, कुछ प्रमुख खिलाड़ी नहीं थे, थोड़ा दुविधा बना, लेकिन फिर भी देखिए मनीष ने ओ वाटा बैटिंग 3 छक्के से मैच को पलट दिया था एकदम से यहाँ से। और बात तो हमने छेड़ी थी भाई शहर का दवा और बदलापुर का हवाई और कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ से खास करके ध्रुवी एंटरप्राइजेस, कड़ाउट टीम, बाला सेठ, रिमाली बाला सेठ कमरे और राजेंद्र सेठ पावले देखिए इनकी तरफ से ऑनलाइन 5000 टीम जीतने के ऊपर और हारने वाली टीम देखिए आपको भी शुभकामना रहेगा।
और वक्त नहीं लेंगे, सीधा चलेंगे। बहुत मेहमान हमारे उपस्थित हैं, खास करके जिनका सम्मान किया जाएगा। मैच के मैन ऑफ द मैच की थोड़ी जिक्र कर लेंगे। तो चलिए बात करेंगे मैच का मैन ऑफ द मैच। छोटी सी चिंगारी लगाई थी भाई विशाल, देखिए 25 रनों का इनिंग्स है। मैच के रहे मैन ऑफ द मैच और गेम चेंजर कुशल भी रहे, लेकिन जो विशाल ने शुरुआत दिया था थोड़ा विशाल टोटल तक पहुंचे थे। रहे विशाल मैच के मैन ऑफ द मैच। चलेंगे राहुल चौहान सर की तरफ, बॉल आउट भी किया जाएगा और जो हमारे अतिथि यहाँ पर मेहमान है इनका भी सम्मान किया जाएगा। विशाल आइए, मैच का मैन ऑफ द मैच लेकर जाइए। चलिए यहाँ पर हम देख सकते हैं नीचे दोस्तों, यहाँ पर दोनों टीम देखिए सेकंड करके परेश गोराटकर अगर ये भी थोड़ा जल्दी आ जाते टीम में रह जाते, मिडिल ऑर्डर में अच्छी बल्लेबाजी करते हैं। पंकज बोले देखिए बात करेंगे एक सक्सेसफुल टूर्नामेंट, जितनी भी तारीफ किया जाए। यहाँ पर दिलीप गणपत भाईकर साहब देखिए और उनके साथ सूर्यकांत गणपत भाईकर साहब, पूरी मैनेजमेंट, उनके लाडले बेटे देखिए हम देख सकते हैं हर्षद दिलीप भाईकर साहब देखिए, उनके साथ अमोल दिलीप भाईकर साहब, नीलेश दादा मराठे, पंकज आप लीजिए, ललित लीजिए, रमाकांत दादा लीजिए, कुमार नवले लीजिए और उसके साथ पूरी श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली देखिए, सभी का मेहनत रंग लाता हुआ। और यहाँ पर देखिए थोड़ी सी चेहरे देखिए आपसे बता रही है टेमुली टीम देखिए, जिस टीम को आदत है हमेशा कहते ना शेर को हमेशा खून पीने का आदत रहता है, टेमुली टीम को हमेशा चैंपियन बनने का आदत रहती है। हार्ड लक मनीष अच्छा फाइट आपने की, लेकिन खास प्रमुख खिलाड़ी आपके टीम में नहीं थे, लेकिन संघर्ष जारी रखे। लेकिन मैच के मैन ऑफ द मैच विशाल आइए, जहाँ 25 रनों का एक कमाल का शुरुआत आपने दिया था, ग्रेट स्टार्ट है। और ध्रुवी देखिए बात करेंगे यहाँ से शिव शक्ति कड़ाउट टीम है, यहाँ पर बॉल आउट होगा, बॉल आउट से एक टीम है फाइनल में पहुंचेगा और जो टीम है बॉल आउट में शिकस्त लेगा वो टीम खरवई के साथ मुकाबला खेलेगा। चलिए पहला जो बॉल आउट रहेगा, अगर यहाँ से अब टाई रहा तो सोच लीजिए, फिर उसके बाद चिट्ठी। तो हमें नियम देखिए राहुल चौहान सर मेडी सर बताएंगे आगे का जो नियम है। और विशाल आइए मैच के मैन ऑफ द मैच। चला मार्दमाचा किताब आपण देतोय। मी विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती मंकीजी धुळे साहेब, चेतनजी धुळे साहेब, आपणास विनंती आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतो भारत बाच। चला मंकीजी धुळे साहेब असतील, चेतनजी धुळे साहेब असतील आणि त्याचबरोबर प्रवीणजी धुळे साहेब, तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतो या मॅचचा भारत बाच। चला विशाल आपण यायचं मार्दमाचा किताब स्वीकारण्यासाठी। मार्दमाचा किताब आपण देतोय तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते। हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक। विशाल यायचं आपण। मार्दमाचा किताब आपण देऊन सन्मानित करू यावेळेस विशाल पोखरकरला, ज्याने मात्र या मॅचचा मार्दमाच किताब पटकावला। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक मंकीजी धुळे साहेब, माजी नगरसेवक चेतनजी मनोहर धुळे साहेब आणि ज्याच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये बाईक लाभली आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण देतो या मॅचचा मार्दमाच विशालला। प्रवीणजी धुळे साहेब देखील आहेत उपस्थित, या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतो भारत बाच देऊन आपण सन्मानित करतोय विशालला। तदनंतर एक भव्य सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करू। खरं तर ज्यांची एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, नेहमीच ज्यांच्या माध्यमातून एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन होत असतं, असे आमचे हिंदुहृदय सम्राट चषकाचे दमदार आयोजक मंकीजी विनायक धुळे साहेब, आपला शुभ सन्मान आम्ही करू। मी विनंती करेल
दिलीपजी बैकर साहेबांना आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये बाईक लाभली आहे, आमचे मंगेजी धुळे साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती हा यथोचित मान सन्मान तुम्हाला पाहायला मिळेल. माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि एक ट्रॉफी देऊन आपण साहेबांना इथे मात्र सन्मानित करतोय. हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपण आलात या स्पर्धेमध्ये आपण मुलाचं सहकार्य केलं. या स्पर्धेसाठी आपलं आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून चला बॉल आउट आपण करतोय आणि आता तिथे जोडले जातील मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक याच जोवेली गावचा एक बुलंद आवाज महेशजी धुळे सर. धन्यवाद. हा आवाज खरं तर तुम्ही